नमस्कार मंडळी. बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा ग्रंथावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो साधारण 150 वर्षांपूर्वी लिहिला गेला. पण आजही तो तितकाच स्फोटक आणि महत्वाचा वाटतो, नाही का? अगदी. तो ग्रंथ आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये लिहिलेला गुलामगिरी. आजच्या चर्चेतून या क्रांतिकारी ग्रंथाचा मूळ गाभा समजून घ्यायचा आहे. हो, म्हणजे फुले यांना नेमकं काय म्हणायचं होतं, त्यांची विचारसरणी त्या काळासाठी किती धाडसी होती, याचा आपण मागोवा घेऊया. आणि या ग्रंथाचं वेगळंपण आहे ना, ते त्याच्या पहिल्या पानापासूनच सुरू होतं. म्हणजे फुले यांनी हे पुस्तक कोणाला समर्पित केलं आहे, हेच मुळात खूप काही सांगून जातं. खरं सांगायचं तर हे खूप अनपेक्षित आहे. मला वाटलं होतं की हे पुस्तक कदाचित भारतातल्या शूद्रांना किंवा कोणत्या तरी समाजसुधारकाला समर्पित असेल. नाही, त्यांनी हे पुस्तक भारतातल्या कोणालाही नाही, तर अमेरिकेतल्या त्या लोकांना समर्पित केलं आहे ज्यांनी तिथली वंशभेदावर आधारित गुलामगिरी संपवण्यासाठी लढा दिला. अरे वा. ह्या एका कृतीतून फुले यांनी भारतातील जातीव्यवस्था आणि अमेरिकेतील वंशभेद यांच्यातला समान धागा जगासमोर ठेवला. म्हणजे त्यांना हे स्पष्ट दिसत होतं की शोषणाची रूपं जरी वेगळी असली तरी त्यामागची मानसिकता ती सारखीच असते. अगदी. हे तर खरंच खूप मोठं विधान आहे. म्हणजे फुले जागतिक पातळीवर मानवी शोषणाचा विचार करत होते. हो. पण मग ह्यात एक प्रश्न येतोच. अमेरिकेतील गुलामगिरी आणि भारतातील गुलामगिरी यात फुले नेमका काय फरक करतात? कारण अमेरिकेत तर लोकांना शब्दशः लोखंडी साखळ्यांनी बांधलं जात होतं. बरोबर. अमेरिकेत वंशभेदाच्या आधारावर लोकांना शारीरिक गुलाम बनवलं जात होतं. गुलामाला माहीत होतं की तो गुलाम आहे. हो, त्याच्या स्वातंत्र्याची जाणीव त्याला होती. अगदी. पण फुले म्हणतात की भारतातली गुलामगिरी यापेक्षाही भयंकर होती. हे जरा समजायला कठीण आहे. शारीरिक गुलामगिरीत तर माणसाचं स्वातंत्र्य थेट हिसकावून घेतलं जातं. त्याहून वाईट काय असू शकतं? फुले यांचा नेमका तर्क काय होता यामागे? त्यांचा तर्क असा होता की भारतातल्या साखळ्या लोखंडाच्या नव्हत्या, त्या अदृश्य होत्या. अदृश्य. हो, त्या धर्म, परंपरा आणि विचारांच्या होत्या. फुले यालाच मानसिक गुलामगिरी असं म्हणतात. अच्छा. फरक हा आहे की भारतातल्या शूद्र अतिशूद्रांना हजारो वर्षांपासून हेच शिकवलं गेलं की तुमची ही वाईट अवस्था म्हणजे तुमचं नशीब आहे. किंवा मागच्या जन्माचं फळ आहे. बरोबर. त्यामुळे त्यांना आपली गुलामी ही गुलामीच वाटत नव्हती. म्हणजे ज्याला कैदेत टाकलंय त्यालाच आपण कैदी आहोत हे माहीत नसणं, ही कल्पनाच किती भयानक आहे. हो ना. याचाच अर्थ सर्वात प्रभावी तुरुंग तो असतो ज्याच्या भिंती दिसत नाहीत. शरीराला जखडलेल्या साखळ्या तोडता येतात, पण मनाला जखडलेल्या साखळ्या त्या तोडणं हे सर्वात कठीण काम आहे. अगदी. जेव्हा शोषित व्यक्ती स्वतःच्या शोषणालाच दैवी न्याय मानू लागते तेव्हा बंडाची शक्यताच संपून जाते. आणि हीच या व्यवस्थेची सर्वात मोठी ताकद होती. हो. आणि याच मानसिक गुलामगिरीच्या मुळावर फुले घाव घालतात. मग ह्या मानसिक गुलामगिरीची सुरुवात कुठून झाली? ही व्यवस्था निर्माण कशी झाली यावर ते काय म्हणतात? इथेच फुले थेट व्यवस्थेच्या मुळाशी जातात आणि एक मूलभूत प्रश्न विचारतात कोणता? की ही वर्णव्यवस्था देवाने बनवलीये की माणसाने? आणि त्यांचं उत्तर? त्यांच्या मते ही संपूर्ण व्यवस्था ब्राह्मण वर्गाने स्वतःचं श्रेष्ठत्व आणि सत्ता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत हुशारीने रचलेली एक मानवनिर्मित रचना आहे. म्हणजे धर्माचा वापर एका राजकीय अजेंड्यासाठी केला गेला. हा विचारच त्या काळात किती क्रांतिकारी असेल? प्रचंड. आणि याला आधार देण्यासाठी त्यांनी इतिहासाची एक वेगळीच मांडणी केली. हो, कारण प्रचलित समज तर असा होता की आर्य हे भारतातले मूळचे सुसंस्कृत आणि ज्ञानी लोक होते. हो. आणि फुले हे चित्र पूर्णपणे उलटं करतात. कसं काय? त्यांच्या विश्लेषणाप्रमाणे आर्य हे भारतातले मूळ रहिवासी नव्हतेच. ते बाहेरून आलेले आक्रमक होते. हो. त्यांनी इथल्या मूळ रहिवाशांवर जसे की कोळी, भिल, मांग यांच्यावर आक्रमण केलं, त्यांना युद्धात हरवलं आणि त्यांना आपलं गुलाम बनवलं. अच्छा. आणि ज्यांना गुलाम बनवलं त्यांनाच त्यांनी शूद्र आणि अतिशूद्र अशी नावं दिली. एक मिनिट. म्हणजे ज्या आर्य संस्कृतीला श्रेष्ठ मानलं जातं तिला फुले थेट एक आक्रमक शक्ती म्हणत होते. हो. 1873 मध्ये हे लिहिणं म्हणजे प्रस्थापित इतिहासावरच बॉम्ब टाकण्यासारखं होतं. अगदी. ज्यांना हजारो वर्ष नीच समजलं जात होतं तेच या भूमीचे खरे मालक होते असं फुले म्हणत होते.
या एका विचाराने वर्णव्यवस्थेचा दैवीय आधारच कोसळून पडतो. बरोबर. कारण जर वर्णव्यवस्था ही देवाने नाही तर आक्रमकांनी राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी बनवली असेल तर तिला पवित्र मानण्याचं काहीच कारण उरत नाही. ती एक शुद्ध राजकीय आणि शोषणावर आधारित रचना होती असं त्यांचं म्हणणं होतं. हो, आणि फुले फक्त इतिहास सांगून थांबत नाहीत, ते पुराणकथांचीही चिरफाड करतात. हो, हा भाग खूपच आकर्षक आहे. उदाहरणार्थ ब्रह्माच्या जन्माची कथा, ब्राह्मण मुखातून, क्षत्रिय बाहूंमधून. आणि शूद्र पायातून जन्मले. या कथेला फुले सरळ सरळ एक बौद्धिक घोटाळा म्हणतात. बौद्धिक घोटाळा? हो. ते म्हणतात, जगात कुठेही माणूस माणसाच्या शरीरातूनच जन्मतो, देवाच्या अवयवांमधून नाही. बरोबर. ही कथा म्हणजे कष्ट न करणाऱ्या वर्गाने स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी केलेलं एक सामाजिक षडयंत्र आहे. आणि राम-रावण युद्धाबद्दलही त्यांची मांडणी अशीच धक्कादायक आहे, नाही का? खूपच. आपल्याकडे तर राम म्हणजे देव आणि रावण म्हणजे राक्षस अशीच प्रतिमा आहे. हो. इथेच फुले प्रत्येक पौराणिक कथेमागे दडलेला सामाजिक आणि राजकीय संघर्ष शोधून काढतात. त्यांच्या मते राम-रावण युद्ध हे चांगलं आणि वाईट यांचं युद्ध नव्हतं. मग काय होतं? तो एक राजकीय संघर्ष होता. राम हे आर्यराजे होते आणि रावण हा दक्षिणेतील मूळ निवासी लोकांचा एक शक्तिशाली, पराक्रमी आणि विद्वान राजा होता. अच्छा. आर्यांना दक्षिणेत आपलं राज्य स्थापन करायचं होतं, म्हणून त्यांनी रावणावर आक्रमण केलं. आणि युद्धात पराभव झाल्यावर त्यांनी रावणाला राक्षस ठरवलं. म्हणजे इतिहास नेहमी विजेते लिहितात हेच त्यांना दाखवून द्यायचं होतं. अगदी. म्हणजे ब्रह्माची कथा, राम-रावण युद्ध आणि बळीराजा या सगळ्या कथा म्हणजे एका मोठ्या राजकीय संघर्षाचे वेगवेगळे अध्याय आहेत. हो, हे तर इतिहासाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन चष्मा देण्यासारखा आहे. बळीचे राज्य येऊ यात त्यांना काय दिसतं? हे खूपच क्रांतिकारी विश्लेषण आहे बरं का. त्यांच्या मते बलिराजाचं राज्य हे शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं एक आदर्श समतावादी राज्य होतं. म्हणजे जिथे जन्मावरून कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नव्हता. नाही, श्रमाला प्रतिष्ठा होती. वामन, जे आर्य ब्राह्मणांचे प्रतीक होते, त्यांनी कपटाने हे राज्य नष्ट केलं. म्हणून जेव्हा आपण बळीचं राज्य येऊ म्हणतो तेव्हा आपण नकळतपणे त्याच समतावादी राज्याची इच्छा व्यक्त करत असतो. हो, जे ब्राह्मणी व्यवस्थेने नष्ट केलं. ठीक आहे. म्हणजे आधी कथा रचल्या, इतिहासाची उलटी मांडणी केली आणि एक वैचारिक पाया तयार केला. पण हे सगळं प्रत्यक्ष जीवनात कसं लागू केलं गेलं? या शोषणाचे काहीतरी यंत्रणा असेल ना? नक्कीच. फुले याला शोषणाचे तंत्रज्ञान म्हणतात. आणि या तंत्रज्ञानाचा पाया होता मनुस्मृती. म्हणजे हे त्या व्यवस्थेचं रूलबुक होतं असं म्हणता येईल का? अगदी. ते गुलामगिरीचे संविधान होतं. त्यात काय नियम होते? त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शूद्राचं एकमेव कर्तव्य म्हणजे ब्राह्मणांची निमूटपणे सेवा करणे. शूद्राने शिक्षण घेऊ नये, संपत्ती साठवू नये. हे नियम म्हणजे शुद्ध मानवी समानतेच्या तत्वाच्या विरोधात होते? हो. आणि ही यंत्रणा कशी काम करायची तर तिचे 3 मुख्य भाग होते. कोणते? पहिला भाग होता देवदैवतांची निर्मिती आणि भीती. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक या कल्पना लोकांच्या मनात इतक्या खोलवर रुजवल्या की लोक घाबरून दानदक्षिणा, पूजा-अर्चा यावर प्रचंड खर्च करत होते. बरोबर. याला आपण आजच्या भाषेत स्पिरिच्युअल ब्लॅकमेल म्हणू शकतो. अचूक शब्द आहे. श्रद्धेचाच नियंत्रणासाठी वापर. ही तर झाली मानसिक भीती. पण समाजात लोकांना विभागून ठेवण्यासाठी? हो, तोच होता दुसरा भाग, सामाजिक नियम. जातीजातीमध्ये एवढ्या भिंती उभ्या करणं की त्यांनी कधी एकत्र येऊच नये. म्हणजे डिवाइड अँड रूलची सामाजिक आवृत्ती. अगदी. विधवा स्त्रियांवर अमानुष अत्याचार करणे या सगळ्यामुळे समाजाची नैसर्गिक एकताच नष्ट झाली. ठीक आहे. म्हणजे आधी भीती, मग सामाजिक फूट. पण या सगळ्या व्यवस्थेला चालवण्यासाठी पैसा कुठून येत होता? याला काही आर्थिक मॉडेल होतं का? हो. तिसरा आणि सर्वात प्रभावी भाग होता थेट आर्थिक शोषण. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक धार्मिक विधीसाठी एक प्रकारचा करच वसूल केला जायचा. आणि देवळं? फुले देवळांना शोषणाचे कारखाने म्हणजे फॅक्टरीज ऑफ एक्सप्लॉयटेशन म्हणतात. ही कल्पनाच किती प्रभावी आहे. हो ना. जसं कारखान्यात कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनतो, तसं देवळांमध्ये लोकांच्या श्रद्धेचा आणि भीतीचा कच्चा माल वापरून आणि संपत्तीचा पक्का माल तयार केला जातो. मग फुले यांच्या मते या सगळ्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसत होता? या पिरॅमिडच्या तळाशी कोण होतं? स्त्री. फुले यांना हे स्पष्टपणे दिसलं होतं की या गुलामगिरीच्या व्यवस्थेचा सर्वात मोठा बळी जर कोण असेल तर ती स्त्री आहे. कसं काय?
शूद्र पुरुषांना जसं ब्राह्मणांनी गुलाम बनवलं तसंच घरातल्या पुरुषांनी स्त्रियांना गुलाम बनवलं. म्हणजे स्त्रियांवर दुहेरी गुलामगिरी होती, एक जातीय आणि दुसरी लैंगिक. अगदी. बालविवाह, विधवांवर होणारे अत्याचार, जसं की केशवपण, सतीची प्रथा, या सगळ्या कल्पनांनी त्यांना मानसिक कैदेत ठेवलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत घरातली स्त्री गुलाम आहे तोपर्यंत समाज स्वतंत्र होऊ शकत नाही. कारण एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. आणि जागृत करते. समाजाच्या स्वातंत्र्याचा मार्ग स्त्री शिक्षणातूनच जातो हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. हे सगळं चित्र खूपच भयान आहे. एका बाजूला मानसिक गुलामगिरी, इतिहासाचा चुकीचा अर्थ, शोषणाचं तंत्रज्ञान. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा काही मार्ग फुले यांनी दाखवला आहे का? हो, आणि तो मार्ग खूप स्पष्ट आहे. फुले फक्त समस्या सांगत नाहीत, तर त्यावर उपायही सांगतात. आणि तो उपाय काय आहे? त्यांचा एकच मूलमंत्र होता, शिक्षण. पण शिक्षण म्हणजे केवळ लिहायला वाचायला शिकणं असं त्यांना म्हणायचं नव्हतं, बरोबर? मुळीच नाही. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे विचार करायला शिकणं, प्रश्न विचारायला शिकणं, सत्य असत्य ओळखायला शिकणं. त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. ज्ञानामुळेच माणसाला कळतं की आपल्यावर अन्याय होत आहे आणि तो अन्याय दूर करण्याची ताकदही आपल्यातच आहे. पण इथे एक गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करते. फुले इंग्रजी शिक्षणाचे मोठे समर्थक होते. हा विरोधाभासी नाही का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि तार्किक होती. त्यांच्यासाठी इंग्रजी शिक्षण ही केवळ एक भाषा नव्हती, मग काय होतं? तर ते ज्ञानाचे एक असं दार होतं जे हजारो वर्ष इथल्या व्यवस्थेने शूद्र अतिशूद्रांसाठी बंद करून ठेवलं होतं. अच्छा. या शिक्षणामुळेच त्यांना पहिल्यांदाच मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता यांसारख्या जागतिक कल्पनांची ओळख झाली. म्हणजे जे ज्ञान इथल्या व्यवस्थेने नाकारलं ते त्यांना इंग्रजी शिक्षणामुळे मिळू लागलं. बरोबर. त्यांच्यासाठी शिक्षण हे गुलामगिरीच्या साखळ्या तोडणारं सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र होतं. ठीक आहे. म्हणजे शिक्षणाने विचारांची दारं उघडली, पण केवळ शिक्षण घेऊन भागणार नव्हतं. हा संघर्ष कसा असेल याबद्दल फुले काय सांगतात? त्यांचा मार्ग हा वैचारिक आणि सामाजिक लढ्याचा आहे. त्याची पहिली पायरी आहे भीतीचा नाश. कसली भीती? देव, धर्म, पाप पुण्य या नावाखाली मनात जी भीती बसवली आहे ती काढून टाकणं. फुले म्हणतात, जोपर्यंत मन भीतीतून मुक्त होत नाही तोपर्यंत खरं स्वातंत्र्य अशक्य आहे. आणि दुसरी पायरी, भीती घालवल्यावर काय? दुसरी आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे पुरोहितशाही नाकारणे. जी व्यवस्था माणसामाणसांत भेद करते त्या व्यवस्थेच्या मध्यस्थांनाच नाकारण्याचं धाडस दाखवलं पाहिजे. देव आणि भक्त यांच्यात कुणाचीही गरज नाही हा विचार. हो, शिक्षण आणि पुरोहितशाही नाकारणं हे झालं वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर. पण या व्यवस्थेला तर राजकीय संरक्षण पण मिळत असणार. त्याबद्दल फुले काय म्हणतात? हो, तिसरा मुद्दा तोच आहे, राजकीय जागृती. सरकार कर कसे लावता, न्यायव्यवस्था कशी चालते, प्रशासनात आपले किती लोक आहेत, या सगळ्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि आपला सहभाग वाढवला पाहिजे. बरोबर. केवळ धार्मिकच नाही तर राजकीय गुलामगिरीच्या विरोधातही उभं राहिलं पाहिजे असं ते सांगतात. या सगळ्या विचारांच्या मुळाशी, या संपूर्ण क्रांतीच्या केंद्रस्थानी एक अत्यंत प्रभावी कल्पना आहे असं मला वाटतं. कोणती? स्वाभिमान, म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. बरोबर. हेच त्यांच्या क्रांतीचं सार आहे. फुले म्हणतात, गुलामगिरी घालवण्यासाठी सर्वात पहिले स्वतःच्या मनातून भीती आणि न्यूनगंड काढून टाका. मुक्तीची सुरुवात आतून मनातून झाली पाहिजे. हो, त्यांनी शेतकऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना त्यांचा स्वाभिमान आठवून दिला. त्यांचा तो थेट सवाल खूपच मूलभूत आहे. तुम्हीच तर समाजाचे खरे निर्माते आहात, मग तुम्ही श्रेष्ठ का नाही? हो ना, हा प्रश्नच संपूर्ण सामाजिक उतरंडीला हादरा देतो. ज्यांनी कधी श्रमच केले नाहीत ते श्रेष्ठ कसे? हा त्यांचा थेट सवाल होता. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणं हे त्यांच्या विचारांचं केंद्र होतं. अगदी. तर या सगळ्या चर्चेचा सार एका वाक्यात मांडायचा झाला तर गुलामगिरी हा ग्रंथ म्हणजे केवळ शोषणाचं विश्लेषण नाही, तर त्यातून बाहेर पडण्याचा एक व्यावहारिक मार्ग दाखवणारा नकाशा आहे. तो विचारांची क्रांती आहे, परंपरेविरुद्ध स्वातंत्र्याचा आवाज आहे आणि माणूसपणाचा उत्सव आहे. अगदी. आणि या ग्रंथाचा गाभा एका वाक्यात सांगायचा तर तो आहे, ज्याची मेहनत त्याचे राज्य. फुले यांनी 150 वर्षांपूर्वी मानसिक गुलामगिरीचा जो प्रश्न मांडला तो आजही तितकाच महत्वाचा वाटतो, नाही का? नक्कीच. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. कोणता? आजच्या माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात, सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या काळात
मानसिक गुलामगिरीची कोणती नवी रूपं आपल्यासमोर उभी आहेत? म्हणजे आपण नकळतपणे कोणत्या विचारांचे, कोणत्या ब्रँडचे किंवा कोणत्या जीवनशैलीचे गुलाम बनत चाललो आहोत का? हो, हा नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.